अवैध सागवान तस्करीवर वन विभागाचा छापा, मुद्देमाल जप्त। धामणधर गावालगतच्या जंगल परिसरात वनखंड क्रमांक 210 मध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। 6 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळनेर वन परिक्षेत्रातील पथकाने या भागाची पाहणी केली असता पालापाचोळ्यात लपवलेले सागवान लाकूड आणि जवळच एका झोपडीत मशीनच्या सहाय्याने फर्निचर बनविण्याचा कारखाना आढळून आला। या छाप्यात सागवान चिराण, गोल लाकूड, आरे मशीन व इतर अवजारे जप्त करण्यात आली असून आरोपी पसार झालाय। सदर कारवाई वनसंरक्षक श्रीमती सोमराज, उपवनसंरक्षक श्री मोबा नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी श्री राजेंद्र सदगीर व सहाय्यक वन संरक्षक श्री सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी श्री ओंकार ढोले यांच्या नेतृत्वात पार पडली। या मोहिमेत श्री व्ही के खैरनार, श्री भालचंद्र खैरनार, श्री आर व्ही चौरे, श्री डी एन सोनवणे, श्री पी मंडलिक, श्री वरुण राजमाडी तसेच पिंपळनेर, कोंडाईबारी व साक्री वनक्षेत्रातील कर्मचारी, SRPF आणि पिंपळनेर पोलिसांनी सहभाग घेतला। या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामणधर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिराण सागवान लपवलेलं आढळून आलं। या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला। तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला। या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली। या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे, आम्हाला मशीन, चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे। आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं, वन संपदेचं नुकसान करू नये। जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी। तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी सद्यस्थितीत फरार आहे। अधिक माहिती आपण